तर सत्तार वारंवार म्हणतात की सिल्लोड भागातील मराठा नेतृत्व संपवणार असं रावसाहेब दानवे यांनी म्हटलंय। कालचा कार्यक्रम सरकारी असूनही भाजप आणि राष्ट्रवादीला बोलावलं नाही असं देखील रावसाहेब दानवेंनी म्हटलं। तर मराठा समाजासाठी उपोषणाला बसलेलो मी पहिला आमदार असल्याचं देखील अब्दुल सत्तार यांनी म्हटलंय। जे जे निवडून आले त्या सर्वांना बोलावलं होतं असं देखील अब्दुल सत्तार यांनी म्हटलंय। भारतीय जनता पार्टी असू द्या किंवा राष्ट्रवादी काँग्रेस असू द्या, दोन्ही पक्षाला त्यांनी तिथं बोलवलं नाही। आणि त्यांचं जे वक्तव्य जर तुम्ही ऐकलं असेल तर त्यांनी सांगितलं संभाजीनगर जिल्ह्यात आणि जालना जिल्ह्यात एकही मराठा नेतृत्व मी आता शिल्लक ठेवणार नाही। अन्य समाजाचं नेतृत्व मी पहिल्यापासून पुढे येऊ दिलं नाही, पण आता मी मराठा समाजाचं या दोन्ही जिल्ह्यातलं नेतृत्व संपुष्टात आणणार आहे। कार्यक्रम जो होता तो शासकीय कार्यक्रम होता, कारण की शासनाच्या मुख्यमंत्री महोदयांची लाडली बहीण ह्या योजनेचा शुभारंभ करण्यासाठी सिल्लोडला आले। जे लाडके भाऊ होते त्यांना तिथे बसायला जागा नव्हती। जिल्ह्यामधले जे जे लोक निवडून आलेले त्यांना निमंत्रण द्यावंच लागतं, तर मी जे निवडून आले त्यांना सर्वाला दिलं। मराठा समाजासाठी पहिला मी आमदार आहे का या ठिकाणी 30 दिवस उपोषणाला बसलो होतो। हरिभाऊ बागडे त्यावेळेस महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष होते।